आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हा विषय मागील 7 वर्षापासून मी स्वतः आणि त्या भागातील सर्व नागरिक, शहरातील नागरिक, शहरामध्ये तर एंट्रन्स चुकीचा ठेवलेला आहे आणि पहिल्यापासून डिझाईन मध्ये शहरात असो 1.5 ते 2 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे आणि या शहराला प्रवेशद्वारच मेन चुकीचं आहे, म्हणजे येतानाच रॉंग साईडने यावं लागतं। आणि आम्ही त्यावेळेस वेगवेगळी कंपनीला IRB असेल, NHI असेल, संबंधित आपले जिल्हाधिकारी असतील त्यांना त्यावेळेस निवेदन दिले की आम्हाला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं आहे, सर्व्हिस रोड असणं गरजेचं आहे। तसेच जुनं उपार म्हणून आहे, उपळ्या सकटचं उपार 10 ते 20 खेडेपाडे त्या शहराला आपल्या अटॅच होते, त्या ठिकाणी पण एक अंडरपास असणं गरजेचं आहे। परंतु कंपनीनं आम्हाला अगोदर आहे म्हणून सांगितलं होता, परंतु मनमानी केली आणि काम उरकत घेतलं आणि आतापर्यंत साहेब त्या ठिकाणी 25 ते 30 लोकांचा त्या ठिकाणी बळी घ्यायला अपघात झालेला आहे। 100च्या वरील लोक जायबंदी झालेले आहेत, परंतु IRB असेल, NHI असेल त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही। तर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलंय, ज्या फ्लायओव्हरची लोकांची मागणीच नाही, कारण पलीकडे ती वस्तीच नाही, फ्लायओव्हर करायचं काम यांचा एवढा 8 तास की रातोरात करायचा आणि त्या संदर्भात आम्ही जाऊन त्या ठिकाणी अडवणूक केली की बाबा फ्लायओव्हरची कोणती पण काल धाराशिव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। पोद्दार शाळेसमोरील नॅशनल क्रमांक 52 या ठिकाणी पोद्दार शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे इयत्ता 6वी मध्ये शिकत होता, त्याचं अपघाती निधन झालं। मागील 7 वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, अंडरपास, पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, रास्ता रोको केले, आत्मदहनाचा इशारा दिला, परंतु NHI कंपनी असेल, IRB कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही। सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं। धाराशिव शहराला मेन एंट्रन्स चुकीचं आहे, जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर रॉंग साईडने यावं लागतं। 1.5 ते 2 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे, परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन चुकीचं झालेलं आहे। याची पूर्ण चूक NHI कंपनीची आणि IRBची आहे। आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। जर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं, त्याचा जीव वाचला असता, परंतु NHI ला काही घेणं देणं नाही, IRB ला काही घेणं देणं नाही। किती लोक गेले तर त्यांना काही सुतक नाही त्याचं। आतापर्यंत 25 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, 100च्या वर लोक जायबंदी झालेले आहेत, परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढे नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे। आम्ही आज सर्व पक्षीय, सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी 4 वाजता पोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येत्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम करावं, अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठीमागे घेणार नाहीत। मागणी नव्हती ठीक आहे, तुम्ही आमचं काय म्हणणं ते करण्याचा आमचा विरोध पण नाही, पण आमचं काय म्हणणं आहे की सगळ्यात अगोदरची आमची प्रायोरिटी आहे की सर्व्हिस रोड त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आतापर्यंत बघितलं की अधिकारी स्पॉटला आले नाही, तर मग आम्ही आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।